लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नांदगाव हुतात्मा चौकात 32 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. बातमी नांदगाव, जिल्हा नाशिक येथून. शहरातील हुतात्मा चौक परिसरात 32 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी रात्री उशिरा घडली. ही इमारत नांदगाव पोलीस स्टेशनला लागून असून घटनेची नोंद मंगळवारी 9 डिसेंबरच्या पहाटे 1:24 GD क्रमांक 004 अशी करण्यात आली. पुढील तपासासाठी अकस्मात मृत्यू क्रमांक 95/2025 नोंदवण्यात आला आहे. मयताचे नाव रवींद्र अशोक सोळसे, वय 32 वर्ष, राहणार बानगाव बुद्रुक असे असून त्याचा चुलत भाऊ विशाल नाना सोळसे, वय 24 वर्ष यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केले आहे की रवींद्र सोळसे हे दारूच्या नशेत हुतात्मा चौकाजवळील भूमी अभिलेख कार्यालयासमोरील जुन्या इमारतीत गेले होते. तेथील लोखंडी स्लायडिंग गेटला त्यांनी गळफास घेतल्याची माहिती नातेवाईकांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. रवींद्रची आई विमल सोळसे व नातेवाईक संतोष आहिरे यांनी त्यांना तातडीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकाराने पोलीस ठाण्यालगतच आत्महत्या झाल्यामुळे परिसरात विविध चर्चांना ऊत आला आहे. मयताचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीत असून त्याच्या पश्चात आई, पत्नी व 3 मुले असा परिवार आहे. बानगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज, नांदगाव. प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.